कसं आहे, 3 प्रकारचे 3 जन्म दाखला भेटले ते. हे चुकीच्या पद्धतीने झाले. त्याची इन्क्वायरी करायला सांगितली मी आता. कारवाई होईल त्यांच्यावर, जे गुन्हा दाखल होईल त्याच्यावर असेल तर. नेमका हा प्रकार कसा होता? कारण त्याच्यावर शिक्के होते, त्यावर नावही होतं, मात्र QR जेव्हा स्कॅन केला जायचं तर डिजिटली हे वेगळंच नाव यायचं. 3 नाव एका प्रमाणपत्रात 2 ते 3 नाव होती. काय नेमकं कसं आहे, स्कॅनवर बघितलं तर एक नाव होतं आणि प्रमाणपत्र दिलं तर एक नाव होतं. साधारण किती प्रमाणपत्र आढळले? एकच आहे सध्या तर. मग आता कारवाई संदर्भात पुढचं काय पाऊल असेल? त्याची चौकशी करून कारवाई करू त्याच्यावर. जे आढळलं तर त्याच्यावर शिक्षा होईल त्याच्यावर. बरं, असे रॅकेट शहरामध्ये बरेच कामं करतात. काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील देखील म्हणाले होते की 2000 तरी कशी प्रमाणपत्र बनतात. ते आता माहीत नाही मला. आमच्याकडे आत्ता आलं आहे तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू, कोणी असो मग ते. समान निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा आयरणीवर आलाय. तुम्ही काही निकष ठेवले टॅक्स वसुली आणि बघा, मी क्लिअर कट सांगितलं आहे, ज्या भागात आम्हाला टॅक्स वसुली होणार नाही त्या भागात आम्ही पैसे देणार नाही. टॅक्स वसूल झालं त्यांना पैसे देऊ ना, आम्ही ठेवलेले त्यांच्यासाठी पैसे. एक दुसरं म्हणजे या सभेमध्ये MIMच्या नगरसेवकांनी जाणीवपूर्वक मोठा भाई हा शब्द वापरला. गुजरातची कंपनी आहे, त्यांच्याकडून हे शब्द येत आहेत. चुकीचा पाडला त्यांना. बोललो मी, असं बोलायला नाही पाहिजे. त्यांनी दुरुस्ती केली. कंपनीचं नाव सांगा म्हटलं, मोठा भाऊ कशाला सांगतात, हे चुकीचं आहे म्हटलं, हे चुकतं आहे तुमचं. त्यांनी मग बदल केला आणि कंपनीचं नाव सांगितलं. परिसरातील कचरा ठेवून त्यांनी MIMने आक्षेप घेतला. मात्र यावर वंचित सुद्धा प्रत्युत्तर दिले की तुमचे जरी आमदार असताना त्याला मंजुरी मिळाली होती, आता आक्षेप घेण्याचं हे सगळी मिळीजुली सरकार आहे. कसं आहे, आत्तापर्यंत त्यांना सगळं सन्मान भेटत होता, आता भेटत नाही म्हणून ते काही बोलू लागले. खासदार होते, आमदार होते, त्यावेळेस का काढलं नाही त्यांनी? हे सगळ्यात चुकीची पद्धत आहे. शहरात काम होऊ द्यायचं नाही, विकास होऊ द्यायचा नाही. विकासावर बोलतात ते, असं करा तसं करा. हे आता कचरा सुरू झाला आहे, चांगलं काम होऊ लागलं ना. त्यांना कुठंतरी विरोध करायचा, विकास नाही करायचा आहे, फक्त गुंडागर्दी करायची, शिवीगाळ करायची. ही पद्धत चुकीची आहे. जसं ते करतील मी तसा त्या पद्धतीने त्याला उत्तर देऊ. आता सन्मान भेटत नाही म्हणजे काय भेटत? बनावट जन्मदाखले जे होते ते दाखवलेले आहेत. हे प्रकरण कसं आहे, नेमकं हे कसे समोर आणले? याच्यामध्ये विषय, आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांकडनं बर्थ सर्टिफिकेट मागवतो आपण, हे शाळेसमोर बर्थ सर्टिफिकेट आल्याच्या नंतर अगोदर सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांनी हे बर्थ सर्टिफिकेट आणलं विदाऊट बारकोड. शाळेमध्ये बारकोड पद्धत चालती, त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं की बाबा बारकोड असलेलं सर्टिफिकेट आणून द्या, म्हणून त्यांनी हे सर्टिफिकेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणून दिलं. ज्यावेळेस बारकोड पद्धतीने चेक करण्यात आलं ऑनलाईन, त्याच्यामध्ये राणी भालेराव म्हणून ओरिजिनलचं ते सर्टिफिकेट आहे. बारकोडवर चेक करण्यात आल्याच्या नंतर ते आलं नितेश अशोक खंडारे म्हणून. म्हणजे याचा अर्थ याच्यावर स्पष्ट आलं की हे जे बर्थ सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे ते पूर्ण डुप्लिकेट आहे आणि ते 2-2 हजार रुपयामध्ये ते त्या संबंधित पालकाने आणलेलं आहे. त्या पालकाचा याच्यामध्ये दोष आहे का मी म्हणत नाही. त्याने ओरिजिनलसाठी अप्लाय केला असेल किंवा त्याच्याकडे डॉक्युमेंट्स नव्हते. समजा हॉस्पिटलचं जन्मप्रमाण, कारण की ते घरी झालेला जन्म होता 2011मध्ये आणि ते अशिक्षित असल्यामुळे त्यांना त्यावेळेस काही आवश्यकता वाटली नाही. पण आज त्या मुलीच्या ॲडमिशनसाठी प्रॉब्लेम यायला लागला, म्हणून शिक्षकांनी त्यांच्यावर केलं की बाबा तुम्हाला ते देणं आवश्यक आहे. पण त्यांच्याकडे बाकीचे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे त्यांनी कोणाला तरी एजंटला पकडलं आणि त्यांना फसवणूक त्या एजंटनी त्या पालकाची केली. म्हणजे आमच्या शाळेसमोर निदर्शनं आल्याच्यानंतर आम्ही ते चेक केलं. त्या पालकांना विचारण्यात आलं तर पालक म्हणे की मी कोणून 2,000 रुपयात मी घेऊन आलो. त्यांच्या त्या पालकाची सुद्धा फसवणूक करण्यात आलेली. आणि ह्या ज्या मुलाचं नाव आलेलं तो त्यांच्या शेजारीच राहतो. त्या मुलाचा जन्म झालेला 2021ला आणि या मुलीचा जन्म झालेला 2011ला. म्हणजे सरळ सरळ याच्यामध्ये जो कोणी दलाल असेल, एजंट असेल, त्यांनी सर्रासपणे हे बर्थ सर्टिफिकेट विकताय, त्याचा व्यवसाय होतं. आणि आमचं सभापती साहेबांनी आदेश दिले की याची चौकशी झाली पाहिजे. हे फक्त एक विषय आपल्यासमोर आलेला आहे. कारण की असं बघितलं की महाराष्ट्रामध्ये किरीट सोमय्या यांनी की जे बांगलादेशी आले असतील, जे बाहेर असेल, असं सर्रासपणे ज्यावेळेस चालू आहे ते याच्यामध्ये बराच याचा गैरफायदा घेण्याचं काम केलं असेल. आज बर्थ सर्टिफिकेटचं आलं, उद्या डेथ सर्टिफिकेटचं येणार.
उद्या मॅरेज सर्टिफिकेटचं बारकोड हा आपण म्हणतो की सुरक्षित आहे, पण मला असं याच्यामध्ये आज निदर्शन असेल बारकोड पद्धतसुद्धा याच्यात सुरक्षित नाही आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी, याच्यामध्ये फायदा पण घेण्यात येतो आहे आणि जे जेन्युइन लोक आहे त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळत नाही आहे. त्याच्यासाठी महापालिका प्रशासन काहीतरी अडवणूक करते की ते डॉक्युमेंट्स आहे. म्हणून आज सभापती महोदयाने आम्ही हा प्रशासनाच्या निदर्शनास आणला आणि जे कोणी रॅकेट असेल याची चौकशी करून त्या रॅकेटचा पर्दाफाश झाला पाहिजे. आणि दुसरं जे जेन्युइन लोक आहे, जे विद्यार्थी आहे, जे ऊसतोड कामगार तिथं जन्म झालेला असेल, शेतात जन्म झालेला असेल, घरी जन्म, त्यांना सर्टिफिकेट इश्यू करण्यात यावे. आणि आता सध्या पडताळणी शाळेचे चालू आहे, त्याच्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आलेले आहे. पण ते करत असताना हे असे डुप्लिकेट धंदे याच्यामध्ये सुरू झाले. म्हणून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन याची चौकशी करून याच्यावर दोषीवर कारवाई करण्यात यावी ही आम्ही आज मागणी केली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.